कारण कसं आहे माहिती आहे का, आज आमचं काम जरी निघालं, आता आम्हाला 300चं पेट्रोल टाकून जर त्यांना भेटायला गेलं, 300चं पेट्रोल टाकून जर नाही त्यांनी तिथून नाही भेटले तर परत माघारी. इथं आम्ही सहसाजी नुसतं 1 किलोमीटर अंतर जाऊन भेटलं, आमचं काम झालं न झालं ते लगेच आम्ही कामच झालं. आमच्या आसपासच्या एरियात मध्येच आलं आमचं. सचिन जाधव गावाचं जवळच आहे, बाजूलाच आमच्या गावातच आहे, थोडक्यात म्हणजे थोडक्यात गावातच आहे. कारण आम्ही थोडक्यात सचिन जाधव हे आमच्या घरातले माणसं आहेत. त्यांनी काल राख एवढी राख होतीये, राखेचा त्रास होतोय, परत त्या राखेमुळे आम्हाला असे भरपूर आजार झाले ते झाले, त्यांनी सांगितलं गेलं. राख उडली म्हणून इथं विषय नाही. कसं आहे, राख हे उडणार, कारखाना हे चालू राहिल्यानंतर कोणची रस्त्याची अडचण येणार, ह्याची अडचण येणार, रस्त्याची अडचण येणार, कशाची अडचण येणार, ती अडचण नाही. कारखाना झालाय, आम्हाला राख येऊ द्या, चालेल राख येऊ द्या, त्यांचं काही येऊ द्या चालेल, पण आमचा ऊस जागेवर जातोय, आम्हाला बिल मिळते, आमची लेकरं बाळ याच्यावर उपजीवन आहेत, आमची लेकरं तिथं कामाला आहेत, हे आम्हाला भारी आहे. राख म्हणजे काय, असं काय वज वागवण्याचं